टाक येतोय टाक भारी मस्त येतात. दोन टाक येतो. हा एक गल्ला सीधा आणि हा एक गल्ला आणि हा एक गल्ला. एवढं टाकलेलं जवळ गोडाऊन टाक गोडाऊनकडं. आता आलो आहे गोडाऊनमध्ये. आता न्यायचं आहे सुलेचनचा डबा आणि जी टाकेकवरला जी केबल असते ना ती न्यायची. आता इथं केबल असते ती काही वायर इथं येते वायर. हा का काही वायर काही वायर असते ती न्यायची आणि सुलेचन डबा न्यायचा आहे. तर आपण बघू वायर आणून आज जाऊन. वायर आता दिसणार नाही. वायर 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 पुढे गेली. इकडं तर वायर नाही आहे. इथं बघू. हे काय इथं एवढ्याच राहिल्यात. एखादी ऑर्डर द्यावं लागेल. एक दोन घेऊन जाऊ. एवढे दोन केबली घेऊन जाऊ. इथं ठेवू केबल. आता सुलेचन डबा काहीतरी कापावं लागेल. सुलेचन डबा तो डबा कशामुळं येत असतं केमिकल. हो डबा उडला जातो म्हणजे याने उन्हाने. त्याच्यामुळं असा पॅक होऊन येतो डबा कारण उडू नये म्हणून. नका चिमटलेला पण आहे डबा. घेऊ जाऊ घरी घेऊन डबा. आता काम झालंय गोडाऊनमधून. डबा पण घेतलाय केबल पण घेतली. आता जाऊ घरी. लाईट बंद करूया. काही जर मटेरियल लागलं तर गोडाऊनमध्येच यावं लागतं म्हणजे नेण्यासाठी. मटेरियल जर काही लागलं तर गोडाऊनपासून घर 1 किलोमीटर आहे. तर चला आता घरी जाऊया. पायपिंग आणि ती आणली घरी. आता चाललो मुंग्याचा खडू आणायला. ठेवली आता इथं. का पिल्या कसं बघत आहे. मुंग्याचा खडू घेऊन येऊ. गाडीची धूळ उडत दिसत तोंडावर दिसत. खडू द्या मुंग्याचा खडू. आता जातो घरी जायचंय. मुंग्याचा खडू पण घेतलाय पूर्ण 18 रुपयाला बसलाय मुंग्याचा खडू. आता जाऊ घरी. फायनली आलोय मी घरी आणि मशीन बिघडली. आता ही करायची रिपेरिंग. तर मी तुम्हाला दाखवतो कशी रिपेरिंग करतोय.